खेळतोय 0 धावसंख्येवरती, कारण एक धाव आलती ती मात्र 22 आलती. या दरम्यान अकोटप्पा चेंडू होता राईट इन द स्लॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. फलंदाज अक्षयचा मात्र पहिला अक्षय सुरू झाला, मात्र लवकरात लवकर तुम्हाला तंबूचा असा मात्र दाखवला नाही. या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका राईट इन द स्लॉट, चेंडू जातोय तो डीप मिडविकेट डोक्यावरून सरळ 6 धावांकरता. आणि मी म्हणलं होतं की ज्याप्रमाणे फलंदाज अक्षय बॅटिंग करतोय असं वाटतंय की काय की जण तो आपल्या पवेलियनमधून सेट होऊन आला की काय, कारण बॅक टू बॅक मारले 2 मोठे षटकार आणि या षटकार समीकरणामध्ये जाऊन थांबतंय ते बिनगडी बाद 14च्या घरामध्ये. येणारे टाकतोय तो गोलंदाज राहुल चक्रवर्ती. या दरम्यान बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका. वेट अँड वॉचचं क्रिकेट. नक्कीच मी म्हणेल की अशा प्रकारचे तुम्ही चेंडू जर कराल हाफ पिच चेंडू, तर मग मात्र तुम्हाला अक्षय सरोदे तुम्हाला सोडणार नाहीये. सहचे हे 3 षटकार आणि जवळपास आणि काय नाही. दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू पॅड लाईनवरती चेंडू केला आहे आणि या चेंडूवरती मात्र बघा अतिशय फ्लिक ऑफ द रिस्क. यावेळेस सलगचा हा 4था षटकार आणि या षटकार समीकरणामध्ये 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 25च्या घरामध्ये. 80च्या स्ट्राईक रेटने 4 षटकारांशी 5 चेंडू सामना करत 24 धावसंख्या होते. या दरम्यान षटकार क्रमांक 5 मंगेश साळुंकेवरती लागतोय हा 5वा षटकार आणि मी म्हणेल की 5च्या 5 षटकार अक्षयने मारलेत. संतोषचं बॅट क्लिक होणं अजून देखील बाकीच आहे. नक्कीच मी म्हणेल बहुतेक हा सामना त्वरित लवकर आणि 28 धावांची गरज. या दरम्यान अकोटप्पा चेंडू होता, चेंडू जातोय तो आपल्या ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्रशी येतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मात्र दोन धावा मात्र मिळत आहेत. या 2 धावांचं समीकरण 2ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 35च्या घरामध्ये. बघा प्रवीणचं वेट अँड वॉच क्रिकेट होतं. यावेळेस देखील बॅकफूट आपलं बॉडी वेट बॅकफूटवरती ट्रान्सफर केलं, त्यानंतर चेंडूला आपल्यापर्यंत येऊन देऊन गेलं, परंतु फटका जो आहे ना तो म्हणा असा नव्हता. या दरम्यान पुन्हा एकदा तो फटका चुकला म्हणून काय झालं, षटकार क्रमांक 6 मधून बॅटमध्ये येतोय तो अक्षयच्या. अक्षय पोहोचतोय 9 चेंडू आणि 38 धावांवरती 6 षटकार यावेळेस पाहायला मिळतात. येणारे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक आहे. अक्षयचा या दरम्यानचा हा षटकार क्रमांक 7 बघतोय काय रागानं षटकार मारलाय अक्षय सरोदेनं. 7वा षटकार आणि या 7 षटकारासोबत 10 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज अक्षय सरोदे. धावसंख्या आहे ती रॉयल ए संघाची 49. येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. अर्धशतक पूर्ण होणार का याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह. गोलंदाज सागर कानडे. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि याच बरोबर षटकार क्रमांक 8 षटकारांची 11 चेंडू आणि 50 धावांवरती खेळतोय तो फलंदाज अक्षय सरोदे आणि सांघिक धावसंख्या आहे ती आता मात्र 55.